गुड मॉर्निंग. आपण आज सिलेबस इंट्रोडक्शन घेणार आहोत आपलं. ठीक आहे. आपला विषय आहे इकॉनॉमिक जिओग्राफी ऑफ महाराष्ट्र. महाराष्ट्राचा आर्थिक भूगोल. ठीक आहे. इकॉनॉमिक जिओग्राफी ऑफ महाराष्ट्र आपला आजचा विषय आहे. आपला ओईचा SYBSCचा. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण सिलेबस बघणार आहोत. सिलेबस मध्ये काय काय आहे, आपल्याला काय काय अभ्यासायचं आहे. तर आपला बघा, पहिलं युनिट आहे आपलं. पहिल्या युनिट मधील पहिला टॉपिक आहे ॲग्रिकल्चर ऑफ महाराष्ट्र, म्हणजे महाराष्ट्रातील शेती. मग त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे बघा, जनरल लँड यूज ऑफ महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये जमिनीचा वापर कोणकोणत्या गोष्टींसाठी, कोणकोणत्या थिंग्ससाठी आपण महाराष्ट्रातील जमिनीचा वापर करतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुमचं शेती आलं, तुमचं रेसिडेन्स आलं, त्याच्यानंतर तुमचं सेकंडरी बिझनेसेस, टर्शरी बिझनेसेस, क्वाटर्नरी ऍक्टिव्हिटीज, सर्व काही त्यात आपल्याला अभ्यासायचं आहे. कोणकोणत्या प्रकारे आपण लँड यूज करतो आणि कोणकोणत्या गोष्टींसाठी करतो हे आपल्याला बघायचं आहे. बी मध्ये आपल्याला बघायचं रोल ऑफ अग्रिकल्चर इन इकॉनॉमी ऍक्टिव्हिटी ऑफ महाराष्ट्र. जे अग्रिकल्चरचा रोल आहे, ठीक आहे, त्याचं कॅरेक्टर आहे, कशासाठी, किती इम्पॉर्टंट आहे महाराष्ट्राच्या डेव्हलपमेंटसाठी, इकॉनॉमीसाठी. ठीक आहे. त्याचं काय महत्व आहे या ठिकाणी आपल्याला ते बघायचं आहे, अग्रिकल्चरचं महाराष्ट्राच्या इकॉनॉमिक ग्रोथसाठी. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे बघा, टाइप्स ऑफ अग्रिकल्चर, शेतीचे प्रकार बघायचे जे आपण महाराष्ट्रामध्ये प्रॅक्टिस करतो. मग कोणकोणत्या प्रकारचे आपल्याला प्रकार बघायचे आहेत, तर ते 4 प्रकार बघायचे आहेत आपल्याला बघा. इंटेन्सिव्ह सबसिस्टन्स फार्मिंग, म्हणजे जे उदरनिर्वाहासाठी शेती आपण करतो ती. त्याच्यानंतर हॉर्टिकल्चर, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची बागायती. त्यानंतर डेअरी फार्मिंग, जे आपण ॲनिमल हजबंडरी करतो आणि त्यामधून जे दुग्धजन्य पदार्थ आपण मिळवतो आणि त्यांचा जो व्यवसाय चालतो ते आपल्याला बघायचं आहे. आणि त्याच्यानंतर बघायचं आहे प्लांटेशन, म्हणजे तुमचं एखादं रोपण करणं आपण म्हणू त्याला. ठीक आहे. आपल्याकडे बागायची, आपली बागा, केळीची बागा लावल्या जातात, त्या प्लांटेशन मध्ये मोडतात. त्या प्लांटेशन मध्ये मोडतात आपल्याला बघायचं आहे कोणकोणत्या पदार्थांचं आपण प्लांटेशन करतो, कोणकोणत्या प्रकारचे जे टाइप्स आहेत शेतीमध्ये ते आपल्याला यात बघायचे आहेत. त्याच्यानंतर आपण अग्रिकल्चर अलाइन्ड ऍक्टिव्हिटीज बघणार आहोत. अग्रिकल्चर मध्ये कुठल्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज होतात हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्यानंतर आपण बघू प्रॉब्लेम्स, ज्या प्रॉब्लेम्स आहेत अग्रिकल्चर मध्ये महाराष्ट्रातील ते, आणि त्याच्यावर काय आपण उपाय करू शकतो ते आपण यात बघणार आहोत. ठीक आहे. ते आपण यात बघणार आहोत. त्याच्यानंतर बघा, आपलं दुसरं युनिट आहे मेजर रिसोर्सेस अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट इन महाराष्ट्र. मेजर रिसोर्सेस अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट इन महाराष्ट्र, म्हणजे याच्यात आपल्याला काय बघायचं आहे, तर याच्यात आपल्याला महाराष्ट्रात आढळणारे जे रिसोर्सेस आहेत, जे आपण म्हणू की त्यामुळे महाराष्ट्राची इकॉनॉमिक डेव्हलपमेंट होते. जे काही रॉ मटेरियल आपल्याला महाराष्ट्रात आढळत असेल, मग त्या एखाद्या पदार्थाच्या खाणी असोत, त्यात आपल्याला बघा काय काय अभ्यासायचं आहे. तर आपल्याला याच्यात प्रामुख्याने 3 मिनरल्स अभ्यासायचे आहेत. पहिला आहे बॉक्साईट, दुसरा आहे आयरन ऑर, आणि तिसरा आहे बघा मॅग्नीज. हे आपल्याला बघायचं आहे. याचे साठे कोणत्या ठिकाणी आहेत, याचं एक्स्ट्रॅक्शन किती प्रमाणात होत आहे, आणि हे आपल्या महाराष्ट्राच्या इकॉनॉमिक डेव्हलपमेंट मध्ये काय याची सिग्निफिकन्स आहे, काय याचं महत्व आहे, ते आपल्याला यात बघायचं आहे. बी बघा, एनर्जी रिसोर्सेस. एनर्जी रिसोर्सेस मध्ये आपल्याला बघायचं आहे की आपण महाराष्ट्रामध्ये जी एनर्जी जनरेट करतो ती कोणकोणत्या पदार्थांमुळे करतो, आपल्याकडे त्याचे साठे किती आहेत आणि ते आपण किती प्रमाणात वापरतो. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपल्याला 5 टॉपिक्स अभ्यासायचे आहेत, 5 थिंग्स अभ्यासायचे आहेत. बघा, पहिला आहे कोल, म्हणजे कोळसा. त्यानंतर मिनरल ऑइल, म्हणजे तुमचं खनिज तेल असं आपण याला म्हणू. त्याच्यानंतर बघा तुमचा आहे नॅचरल गॅस. चौथा आहे विंड, आणि पाचवा आहे थर्मल पॉवर. हे आपल्याला यात अभ्यासायचं आहे. त्याच्यानंतर आपण बघू रोल ऑफ समृद्धी महामार्ग. समृद्धी महामार्गातले इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कसं होत आहे महाराष्ट्रामध्ये, त्याचं काय इम्पॉर्टन्स आहे, त्याचा काय रोल आहे याच्यामध्ये महाराष्ट्र डेव्हलपमेंट मध्ये, ते आपल्याला बघायचं आहे. बस एवढाच आपला सिलेबस आहे, जास्त मोठा नाही. हे झालं आपलं सिलेबस इंट्रोडक्शन. पुढच्या लेक्चर मध्ये आपण आपला फर्स्ट टॉपिक म्हणजे जनरल लँड यूज ऑफ महाराष्ट्र, जो महाराष्ट्राची जमीन आहे ती कुठल्या प्रकारच्या वापरांमध्ये घेतली जात आहे आणि कुठल्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज या जमिनीवर चालू आहेत हे आपल्याला यात बघायचं आहे.
मग आपण एक काम करूया, आपण हे जे दोन टॉपिक्स आहेत, जनरल लँड यूज ऑफ महाराष्ट्र आणि रोल ऑफ अग्रिकल्चर इन द इकॉनॉमी ऑफ महाराष्ट्र, हे दोघं लेक्चर आपण एका लेक्चर मध्ये घेण्याचा प्रयास करू पुढच्या लेक्चर मध्ये. ठीक आहे, चला एवढं होतं आपलं सिलेबस इंट्रोडक्शन. आता पुढच्या लेक्चर मध्ये आपण आपलं फर्स्ट टॉपिक सुरू करणार आहोत. ठीक आहे, चला ठीक आहे, थँक्यू.